अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आयुष्यात सगळं काही कसं एकदम मस्त चालू असतं. आपण आपल्याच धुंदीत असतो. नोकरी धंदा चांगला चाललेला असतो. घरात सगळं आलबेलं असतं आणि अचानक एक दिवस काय होतं, असं काहीतरी घडतं की डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटतं. कधी पैशांची अडचण येते, कधी घरात कोणीतरी आजारी पडतं, तर कधी ज्या लोकांवर आपण विश्वास ठेवलेला असतो, तीच माणसं दगा देतात. अशा वेळी आपण पार कोलमडून जातो. देवाऱ्यासमोर उभे राहून डोळ्यात पाणी आणून आपण देवाला जाब विचारतो. देवा, माझ्याच नशिबात हे का? मी कोणाचं काय वाकडं केलं होतं? मग माझ्यावरच ही वेळ का आणलीस? जेव्हा आपण खूप मोठ्या दुःखात असतो, तेव्हा आपल्याला वाटतं की देवाने आपले हात सोडले. तो आपल्याकडे बघतच नाहीये. पण जर तुम्ही दत्तगुरूंचे भक्त असाल, तर एक गोष्ट मनावर पक्की करून ठेवा. दत्तगुरू कधीच आपल्या भक्ताचा हात सोडत नाहीत. तुमच्या आयुष्यात जे संकट आलंय, त्यामागे दत्तगुरूंचा एक मोठा गुप्त हेतू लपलेला असतो. तो हेतू आपल्याला त्या कठीण काळात समजत नाही, कारण आपलं सगळं लक्ष फक्त त्या त्रासावर असतं. पण जेव्हा ते संकट निघून जातं आणि आपण शांत डोक्याने मागे वळून बघतो, तेव्हा जाणवतं की अरे, ते संकट नव्हतंच. ती तर दत्तगुरूंनी मला बदलण्यासाठी, मला सुधारण्यासाठी पाठवलेली एक संधी होती. माणसाचा एक स्वभाव असतो, जोपर्यंत खिशात पैसा आहे, तब्येत चांगली आहे, तोपर्यंत तो स्वतःलाच राजा समजतो. नकळत मनात एक घमेंड येते की हे सगळं मी केलंय, माझ्यामुळे सगळं चाललंय. माणसाची ही घमेंड, हा अहंकार मोडून काढण्यासाठी निसर्ग एक असं संकट पाठवतो, जिथे तुमचे सगळे रस्ते बंद होतात. पैसा काम करत नाही, ओळख काम करत नाही. जेव्हा माणूस सगळ्या बाजूने हरतो, तेव्हा त्याचा अहंकार गळून पडतो. तो एकदम नम्र होतो. दत्तगुरूंचा पहिला गुप्त हेतू हाच असतो, माणसाला जमिनीवर आणणं. कारण जोपर्यंत माणूस अहंकार सोडत नाही, तोपर्यंत तो देवाच्या जवळ जाऊच शकत नाही. संकटाच्या काळात दुसरी एक महत्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे खरी माणसं ओळखायला येतात. आपले चांगले दिवस असताना अवतीभोवती लोकांची एवढी गर्दी असते की विचारू नका. सगळे गोड गोड बोलतात, पार्ट्या करतात. आपल्याला वाटतं, वाह, जगात सगळी आपलीच माणसं आहेत. पण जशी एखादी पैशाची अडचण येऊ दे किंवा घरात काहीतरी मोठं संकट येऊ दे, ती गर्दी आपल्यापासून दूर पळू लागते. कालपर्यंत जे खांद्यावर हात ठेवून फिरायचे, ते फोन उचलणं बंद करतात. मनाला खूप वेदना होतात, वाईट वाटतं. पण खरं सांगू, हे संकट भगवंताने मुद्दाम आणलेलं असतं. तुमच्या आयुष्यातील ती खोट्या लोकांची जळमट साफ करण्यासाठी. कोण आपलं आहे आणि कोण परका आहे, हे संकट आल्याशिवाय कधीच कळत नाही. दत्तगुरूंना आपल्या भक्ताला अशा खोट्या जगात ठेवायचं नसतं. ते त्या लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर आणतात. हा त्यांचा दुसरा गुप्त हेतू असतो, तुम्हाला मोहातून आणि खोट्या नात्यातून बाहेर काढणं. ते तुम्हाला दाखवून देतात की बाळा, या जगात कोणीही कोणाचं नसतं. शेवटी तुला तुझी लढाई एकट्यालाच लढायची आहे आणि तुझा खरा सोबती फक्त मीच आहे. अनेकदा आपण काय करतो, एकाच चौकटीत अडकून पडतो. एखादी साधी नोकरी किंवा धंदा चालू असतो, आपण त्यातच खुश असतो. आपल्याला पुढचं काही करायचंच नसतं. पण देवाला माहित असतं की तुमच्यात यापेक्षा खूप जास्त ताकद आहे आणि तुम्ही काहीतरी मोठं करू शकता. तेव्हा दत्तगुरूंना वाटतं की माझ्या या भक्ताने आता मोठ्या समुद्रात झेप घ्यावी. तेव्हा ते त्या छोट्या डबक्यातलं पाणी सुकवून टाकतात. म्हणजेच चालू असलेल्या कामात एखादं संकट येतं. आपल्याला वाटतं सगळं संपलं, पण ती खरं तर एका नवीन प्रगतीच्या प्रवासाची सुरुवात असते. संकट तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढतं. ज्या संकटामुळे तुमची रात्रीची झोप उडाली होती, तेच संकट तुम्हाला एवढं मजबूत बनवून जातं की उद्या कितीही मोठं वादळ आलं तरी तुम्ही डगमगत नाही. दत्तगुरूंचा हा तिसरा हेतू असतो, तुम्हाला आतून मजबूत बनवणं, तुमची हिंमत वाढवणं. दत्तगुरूंबद्दल तुम्ही वाचलं किंवा ऐकलं असेल की त्यांनी निसर्गातील 24 गोष्टींना आपले गुरु मानले. याचा अर्थ काय? की आयुष्यात येणारी प्रत्येक परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवून जाते. मग संकट का आलं? कारण आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकायचं आहे. कदाचित आपण पैशांची उधळपट्टी करत होतो, आरोग्याकडे दुर्लक्ष करत होतो किंवा खूप जास्त घमेंडीत जगत होतो. संकट आलं की ते थेट आपल्या चुकीवर बोट ठेवतं. सुखात असताना आपण देवाचं नाव कसं घेतो? अगदी वरवर, फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून. पण दुःखात जेव्हा डोळ्यात पाणी असतं आणि तोंडातून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामघोष निघतो, तो थेट मनातून निघतो. त्या नामात एक वेगळीच आर्तता असते. दत्तगुरूंचा चौथा आणि सगळ्यात महत्वाचा गुप्त हेतू हाच असतो, भक्ताला स्वतःच्या जवळ ओढून घेणं, त्याला नामस्मरणाची खरी ताकद दाखवून देणं. जरा विचार करा, जर आयुष्यात कधीच काही प्रॉब्लेम आला नसता, तर आपण कधी देवाच्या पाया पडायला गेलो असतो का? कधी
गुरुचरित्राचं पारायण केलं असतं का? कधी गाणगापूर किंवा गिरनारची वारी केली असती का? नक्कीच नसती केली. संकट माणसाला देवाच्या दारात घेऊन जातं. जेव्हा जगातले सगळे रस्ते बंद होतात, डॉक्टर हात टेकतात, नातेवाईक पाठ फिरवतात, तेव्हा माणूस त्या अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवायला शिकतो. तो श्रद्धेचा हात पकडतो आणि एकदा का तुम्ही दत्तगुरूंचा हात पकडला की मग ते तुम्हाला कधीच पडू देत नाहीत. दत्तगुरू हे एका आईसारखे आहेत. लहान मूल जेव्हा चिखलात खेळून स्वतःला घाण करून घेतं, तेव्हा आई त्याला रागाने ओढून आणते आणि नळाखाली उभं करून त्याच्यावर थंड पाणी ओतते. ते मूल रडतं, ओरडतं. त्याला वाटतं की आई मला मारते, का त्रास देते? पण आईचा हेतू त्याला त्रास देण्याचा नसतो, तर त्याच्या शरीरावर लागलेली घाण साफ करण्याचा असतो. दत्तगुरू सुद्धा नेमके हेच करतात. आपल्या जुन्या कर्मांची, चुकीच्या आचारविचारांची जी घाण आपल्या मनाला लागलेली असते, ती साफ करण्यासाठी संकट येतात. ती संकट तुमचे भोग कमी करत असतात. जर आज एखादं संकट आलं असेल, तर समजून जा की दत्तगुरूंनी भविष्यात येणारा एखादा फार मोठा धोका अत्यंत छोट्या स्वरूपात बदलून तुमच्यावरची बला टाळली आहे. असे कित्येक लोक आहेत ज्यांचा धंदा पार बुडाला, ते रस्त्यावर आले, पण त्याच संकटामुळे त्यांनी दत्तगुरूंची उपासना सुरू केली. पुढे जाऊन त्यांना जी मानसिक शांतता आणि सुख मिळालं, ते त्यांना करोडो रुपये कमवूनही मिळालं नसतं. संकट हे एका स्पीड ब्रेकर सारखं असतं. गाडी जेव्हा खूप स्पीडमध्ये असते, तेव्हा अपघात होऊ नये म्हणून रस्त्यावर स्पीड ब्रेकर असतात. दत्तगुरू सुद्धा आपल्या आयुष्याच्या अतिवेगाला थांबवण्यासाठी हे संकटाचे स्पीड ब्रेकर आणतात, जेणेकरून आपण थोडे थांबू शकू, विचार करू शकू आणि योग्य रस्त्याने जाऊ शकू. जेव्हा एखादे संकट येते, तेव्हा समजून जावे की दत्तगुरू आपल्या आयुष्यातील नको असलेल्या गोष्टींचा संहार करत आहेत आणि एका नव्या सुंदर भविष्याची निर्मिती करत आहेत. हा त्यांचा पाचवा गुप्त हेतू असतो, तुमच्या प्रारब्धाचा क्षय करणे. संतांनी नेहमीच सांगितले आहे की माणसाला त्याचे संचित आणि प्रारब्ध भोगावेच लागते. दत्तगुरू आपल्या भक्ताला त्या भोगातून पूर्णपणे वाचू शकत नाही, कारण तो सृष्टीचा नियम आहे. पण ते त्या दुःखाची तीव्रता नक्कीच कमी करतात. समजा तुमच्या नशिबात डोंगरा एवढे दुःख असेल, तर दत्तगुरू आपल्या कृपेने त्याला केवळ एका खड्या इतके लहान करतात. संकट येते आणि निघूनही जाते, पण त्या संकटाच्या काळात दत्तगुरू सूक्ष्म रूपाने तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला ते दुःख सहन करण्याची ताकद देत असतात. सहावा हेतू म्हणजे तुमच्यातील सुप्त गुणांची जाणीव करून देणे. जोपर्यंत वाळवंटात पाण्याचा थेंब मिळेनासा होत नाही, तोपर्यंत माणसाला पाण्याची खरी किंमत कळत नाही. तसेच जोपर्यंत संकट येत नाही, तोपर्यंत आपल्यात असलेली सहनशीलता, बुद्धिमत्ता आणि संयम आपल्याला समजत नाही. दत्तगुरूंना ठाऊक असते की तुम्ही सोन्यासारखे आहात आणि सोन्याला जोपर्यंत आगीत तापवले जात नाही, तोपर्यंत त्याचा खरा दागिना बनत नाही. संकट ही तीच आग आहे जी तुम्हाला शुद्ध आणि मौल्यवान बनवण्यासाठी योजलेली असते. आजच्या या धावपळीच्या युगात आपण इतके स्वार्थी आणि संकुचित झालेलो आहोत की आपल्याला फक्त मी आणि माझे कुटुंब एवढेच दिसते. पण दत्तगुरूंचा दृष्टिकोन वैश्विक आहे. संकटाच्या माध्यमातून ते माणसाला परमार्थ आणि सेवाभाव शिकवतात. ज्या माणसाने स्वतः गरिबी किंवा आजारपण अनुभवले आहे, तोच माणूस दुसऱ्याच्या दुःखात धावून जाऊ शकतो. तुमच्यावर आलेले संकट तुम्हाला अधिक संवेदनशील बनवते. तुमच्या मनात इतरांबद्दल दया आणि करुणा निर्माण करणे हा त्यांचा सातवा गुप्त हेतू असतो. त्यामुळे इथून पुढे जेव्हा कधी आयुष्यात कठीण वेळ येईल, मन निराश होईल, तेव्हा डोळे बंद करा आणि स्वतःला सांगा, माझी दत्तमाऊली माझ्या पाठीशी आहे. हे जे काही घडतंय त्यामागे त्यांचा काहीतरी गुप्त हेतू आहे, जो माझ्या चांगल्यासाठीच आहे. ते कधीच आपल्या मुलाचं वाईट करणार नाहीत. संकट तुम्हाला तोडण्यासाठी आलेलं नाही, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आलं आहे. त्या कठीण काळात फक्त एकच करायचं, श्रद्धा ठेवायची, धीर धरायचा. दत्तगुरूंच्या चरणावर सगळा भार टाकून मोकळं व्हायचं. संकटाच्या पाठीमागचा हा दत्तगुरूंचा हेतू ज्या दिवशी आपल्याला कळेल, त्या दिवशी संकटांची भीती वाटायची बंद होईल. मला आशा आहे की तुम्हाला हा विषय समजलाच असेल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा उपयुक्त वाटली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करून या दत्त परिवाराचे सदस्य व्हा. श्री गुरुदेव दत्त.